बरं त्यावेळेला तुम्ही तिथं कसं जायत होता नोकरीच्या ठिकाणी कोलोलीला? नोकरीच्या ठिकाणी पाय वाटा ह्या डोंगरातल्या, बर. आणि वाजव्यात गेल्यानंतर मग थोडासा गाडी वाट म्हणू, कारण आता आपला जो रस्ता दिसतोय तसा रस्ता त्यावेळेला नव्हता. बरोबर. हा. चुकून केव्हा तरी एसटी त्या भागात जायची. तो रस्ता प्रचंड खडतर. रेडे घाटीतून खाली उतरायचं, रेडे घाटी, निकमवाडीतून पुन्हा थोडस पुढच्या बाजूला जायचं धबधेवाडीला. धबधेवाडीच्या पासून थोडस पुढच्या बाजूला गेलं की तिथून खाली उतरायचं, आणि ती शिंदे आळी म्हणजे एक 10-12 घराचं एक गल्ली होती, फक्त शिंदे आळी म्हणायचं आम्ही तिथं. आणि एका घरामध्ये शाळा, त्याला प्राथमिक शाळा भरायची. वाघव्याचे सरपंच मगदूम म्हणायची, माझ्या गावाला ही गुरुजी आली पाहिजेत, माझ्या गावातून गेल्यात माझ्या गावाला आले पाहिजे. आणि त्यावेळेला उतर गावाचे वायडी पडील सभापती, आमच्या पहा तालुक्याचे सभापती होते पंचायत समितीचे. त्यांचं मत होतं की त्यांच्या गावाला मी जावं. आणि ह्या दोघांच्या मध्ये माझ्याबद्दल थोडासा जो माझ्या गावाला पाहिजे हा एक थोडस चर्चा झाली. चर्चा ती आमच्या आपटी गावच्या केरवा पाटील, आबा पाटील लोकांनी ऐकली. आणि ते म्हटले, माणूस आमचा आणि ह्यो माणूस आमच्या गावाला पाहिजे, ही माणसं का बांधतात? आणि त्यावेळेला त्या आपटीतल्या लोकांनी ठरवलं की हावळे गुरुजी आमच्या आपटीला ज्यावेळेला येतील त्याच वेळेला आपण 7वीचा वर्ग काढायचा, अन्यथा तो 7वीचा वर्ग काढायचा ना. आज जशी बालवाडीतली मुलं टिपटाप करून शाळेत जातात तसा तो जमाना नव्हता. बरोबर. त्या मुलांचे केस वाढलेले आहेत, नखं वाढलेली आहेत, त्यांना आंघोळ केलेलं नाही, पायावर मळ आहे. हे वडिलांनी आई वडिलांनी बघावं हे ठीक आहे, पण आई वडीलच ह्या दारिद्र्यामध्ये अज्ञानी असतील, त्यांना त्या संदर्भात काय महत्व नसेल तर आम्हीच ही जागृती करायला पाहिजे. आणि शिक्षकाशिवाय गुरु म्हणतात ना, आई वडिलांच्या नंतर गुरु. मग आई वडील थोडस तिथं कमी पडत असतील तर ती भूमिका शिक्षकांना पार पाडली पाहिजे. काम करायला कधी लाज वाटू नये. बरोबर. कुठलं काम ह्याला काय महत्व नाही. नाहीतर नाहीतर आमची शाळा लोटणार कोण? होय की. त्यावेळेला शाळेमध्ये शिपाई असतो, अमुक तो, हे काही नाही आहे प्राथमिक शाळेमध्ये ह्या. आणि ह्याला स्वाध्याय म्हणतात. ज्यानं फुलं झाडं जगवलीत, फुलं झाडं लावलीत, त्यानं आपण लावलेल्या झाडाचं फुल देवाला व्हावं, हा त्यातला एक कन्सेप्ट आहे. कुठली तरी फुलं तुडून आणायची ना आपल्या देवाला व्हायची, तिथं थोडी माया कशाला? होय की. आणि त्यामुळं घरोघरी एखादं झाड लावावं हा त्याच्या मागचा हेतू होता. आणि आईच्या ह्याच्यावर तर ते दारकांड शब्द आहे. दारकांड की जे बरस फाटून उरलेला भाग नेसणं, ह्याला दारकांड म्हणतात. अशी जर आई वडील कपडे घालत असतील तर अशा मुलाला आपण युनिफॉर्मच्या खर्चामध्ये टाकणं अजिबात परवडणार नाही. अंगण बघितलं की घराचं दर्शन घडतं. मग अंगणातच येणाऱ्या माणसाला जर रांगोळी घातलेली, सारवलंय, रांगोळी घातली, हे जर येणाऱ्या माणसाला जर दिसलं तरी ऑटोमॅटिक प्रसन्नता आणि प्रसन्नता निर्माण व्हावी. मग त्यासाठी जेवढं काय लागेल ते करायचं, बस सगळ्यांनी मिळून करायचं. मुली ते परकर घालून यायचे, परकर असा खून असा कमरेला बांधायचा. आणि त्यातनं सुद्धा मुली आमच्या खो खो खेळायच्या, कबड्डी खेळायच्या. आणि खेळाच्या चड्ड्या घालून ज्याला आमच्या मुली ग्राउंडवर उतरायला लागल्या त्यावेळेला आमच्याकडं असा आत्मविश्वास तयार झाला की 1 वर्ष असं आलं की कबड्डी असू दे, खो खो असू दे, रनिंग असू दे, रिले असू दे, आणि सगळ्यामध्ये मग हाय जंप आली, लॉंग जंप आली, ह्याच्यामध्ये आमच्या सगळ्या मुलांनी एवढे क्रमांक मिळवले. सगळ्या प्रकारच्या खेळातली शील्ड तर आम्ही मिळवलीच, पण आम्ही जनरल चॅम्पियनशिप सुद्धा मिळवली. आमची तोप चोरून नेली असा माझ्या त्यांनी डायरेक्ट आरोप केला. आता आम्ही शिक्षक लोक चोरणं म्हटलं की कसं असतं, चोरीचा अर्थ काय असतो? मग आम्ही तोप 8 दिवस नेतोय खाली, याला चोरी म्हणता येईल का? माणसाला घेण्यामध्ये आनंद असतो सगळ्यांनाच, घेण्यात आनंद असतो, पण देण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. तो देतानाच, आणि तो अगदी मनसे दिलं पाहिजे. मनसे दिलं पाहिजे, जीव राखून, जीव अडकून दिलं तर ते दान दान जे द्यायचं आणि दिलसे. खरंच आहे, शिक्षक हा मुलाच्यासाठी वागतो. तो एकमेव हेतू असतो की माझा मुलगा सुधारला पाहिजे, माझ्या मुलाला हे आलं पाहिजे, मी म्हणतोय त्याला समजलं पाहिजे, त्यानं त्याच्या वर्तनामध्ये बदल केला पाहिजे. ह्यासाठीच गुरुजी सांगतात की त्यावेळेचा एवढा प्रचंड विश्वास आमच्या शिक्षकांवर होता. त्याला दाढी करून येणारी 7वीच्या वर्गात 6वीच्या वर्गात मुलं होती, पण त्या मुलांना किसण्यामधला जो फरक सोडला तर त्यांच्या इतकी नम्र, विनयशील आणि आमच्या बरोबर आदरानं वागणारी मुलं
फार कमी. आमच्या घरात मुलं सुद्धा ही कोऱ्या कॅसेट आहे ती पालकांनी लक्षात ठेवावं आणि आमचंच वागणं आमचंच बोलणं पोराच्या तोंडून येणार आहे हे लक्षात ठेवावं. हे बाहेरनं कुठून शिकून आलेला नसते, घरातच शिकलेले असतात. सर तुमचं नाव सांगा की. माझं नाव अनंत ज्योतिराम हवळ. हवळ. तुमचं शिक्षण काय झालंय तरी? मी 1956चा SSC पास आहे. SSC पास 1956 साली. 1956. बर. आणि मग त्यानंतर नोकरीला कितव्या वर्षी लागला किंवा काय? मी त्या 56ला पास झालो. 56ला पास झाला. 56लाच मुलाखत दिली आणि 56च्या सप्टेंबर महिन्यामध्ये मी नोकरीला लागलो. नोकरीला म्हणजे आयुष्यातला कुठलाही काळ फुकट गेलेला नाही. बरं त्यावेळेला साधारणपणे तुमचं वय काय होतं तरी? माझं वय 18 पूर्ण झाल्यामुळे मला नोकरी मिळाली. 18 वय पूर्ण म्हणजे रनिंग 19. रनिंग 19. मग लगोलग तुम्हाला लागलीच नोकरी मिळाली. मग सुरुवातीला नोकरी प्राथमिक शाळेतच ना तुमची? हो, प्राथमिक शिक्षक म्हणून. त्यावेळी स्कूल बोर्ड होतं. बर. स्कूल बोर्ड आणि जे लोकल बोर्डातला स्कूल बोर्ड आहे विभाग. आणि त्या स्कूल बोर्डामध्ये आम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात झाली आमची. मग सुरुवातीला नोकरी कोणत्या गावात किंवा केली काय? माझी नेमणूक झाली कोलोली, तालुका पन्हाळा. कोलोली या गावात. बरं त्यावेळेला तुम्ही तिथं कसं जायत होता नोकरीच्या ठिकाणी कोलोलीला? नोकरीच्या ठिकाणी पाय वाटा ह्या डोंगरातल्या. बर. आणि वागव्यात गेल्यानंतर मग थोडासा गाडी वाट म्हणू, कारण आता आपला जो रस्ता दिसतोय तसा रस्ता त्यावेळेला नव्हता. बरोबर. चुकून केव्हा तरी एसटी त्या भागात जायची. अन्यथा साधा बैलगाडीचा रस्ता होता त्यावेळेला. बैलगाडीचा रस्ता साधा. मग रोज वेळेत पोचत होता आणि येत होता? नाही, अपडाऊन करण्याचा मुद्दाच नाही. आम्ही तिथे जाऊन राहिलोच होतो. मी राहिलाच होता काय? जातानाच आम्ही लागणारी शिधा, भांडी, कपडे घेऊनच गेलो होतो. बिल्डिंग म्हणजे काय? जुन्या पोत्याचं उसवलेली लांबडी पट्टी म्हणजे आमचे बिल्डिंग. चादर वगैरे असं? आणि एक चादर बस. बरं कोलोलीला तुम्ही किती वर्षे काढली तरी तिथं? कोलोलीला मी 5 वर्षे काढली. 5 वर्षे. बर. 56 ते 60. 56 ते 60. मग त्यानंतर परत पुढं तुमची कुठं बदली झाली? आम्ही सरूडला ट्रेनिंग कॉलेजला गेलो. सरोडला ट्रेनिंग कॉलेजला ट्रेनिंग कॉलेजमध्ये 1 वर्ष काढला आणि ज्युनियर ट्रेंड झालो. बर. मग तिथून परत पुढं कुठं? त्यानंतर माझी पन्हाळ्याच्याच खाली दरेवाडी नावाची वाडी आहे. धबधबे वाडीच्या खालच्या बाजूला. दरेवाडी. आणि आसरोळी गावाच्या डोंगरात एक दरेवाडी नावाची आहे. त्या दरेवाडीच्या शिंदेआळीमध्ये एक शाळा होती. शिंदेआळीमध्ये. बर. आणि त्या शिंदेआळीमध्ये मी तिथं बरेच दिवस 1 वर्षभर तरी होत होती. बर. तिथं पण राहायलाच होता का येऊन जाऊन? पन्हाळ्यावरून दररोज मी म्हणजे चालत जायचा. तो रस्ता प्रचंड खडतर. घाटीतून खाली उतरायचं. रेडेघाटी. निकमवाडीतून पुन्हा थोडस पुढच्या बाजूला जायचं धबधेवाडीला. धबधेवाडीच्या पासून थोडस पुढच्या बाजूला गेलं की तिथून खाली उतरायचं. आणि ती शिंदेआळी म्हणजे एक 10-12 घराचं एक गल्ली होती. फक्त शिंदेआळी म्हणायचं आम्ही तिथं. आणि एका घरामध्ये शाळा, त्याला प्राथमिक शाळा भरायची. मग किती वेळ लागायचा साधारणपणे तुम्हाला तिथं पोहोचायला? 1 तास तर लागायचा. 1 तास. परत संध्याकाळी संध्याकाळी शाळा सोडली तर परत घरी यायचं. मग येताना साधारणपणे पुन्हा चढत असं पुन्हा रेडीघाटी चढून येणे. आताची रेडीघाटी बैल तर त्याचं बराचसा बदल झाली झाली आहे. आता पायवाट सुद्धा नाही, कारण गाड्या झाल्यात. त्यामुळे त्या पायवाटेचा वापर सुद्धा फार कमी व्हायला लागला. बरं. मग त्यानंतर परत आमच्या आपटी गावाला याच्या अगोदर आणखी कोणत्या कोणत्या गावात तुम्ही नोकरी केली? मग आता त्यानंतर मी उत्तरेला होतो. उत्तरेगाव. बरोबर. उत्तरी गावानंतर पोरलेला होतो. पोरले गावानंतर राक्षीला होतो. आणि राक्षीचा ग्राम गौरव त्याला 1965 साली मी आणि गोंधळी गुरुजी आणि त्यावेळेचे जाधव साहेब होते, ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं ग्राम गौरव याचा अर्थच असा की आताच्या लोकांना बहुतेक ग्राम गौरव शब्द माहीत नाही. एखाद्या गावानं स्वतःच्या स्वावलंबनानं गावातल्या तरुण वर्गाला एकत्र करून गावामध्ये 100% साक्षरता, गावामध्ये सहकारी तत्वावरचं तुमचं सोसायटीचं दुकान, गावामध्ये आरोग्याच्या सुविधा, गावामधले रस्ते, गावामध्ये स्वच्छ चांगलं पाणी मिळणार ह्याच्या संदर्भातली जागृती, हे सगळ्या प्रकारची कामं केल्यानंतर गावानंच ही कामं करायची. आणि गावानं स्वतःची प्रगती केल्यानंतर जिल्हाधिकारी
हे त्या गावाचा गौरव करला याचे. जिल्हाधिकारी गावाचा गौरव करला याचे. आणि त्याला ग्राम गौरव हा शब्द प्रयोग होता. आणि तो ग्राम गौरव केल्यानंतर मी पुन्हा वाघव्याला गेलो. अर्थात वाघव्याला मी 11 वर्षे काढली. 11 वर्षे तिथं पण येऊन जाणं रोज असं 11 तिथं येऊन जाऊन करत होतो. परंतु ज्या वेळेला 7वीचा वर्ग माझ्याकडे असायचा त्यावेळेला दिवाळीच्या नंतर आमची मुक्काम शाळेमध्ये असायची. परत आपटी गावाला तुमची बदली कशी झाली याच्याबद्दल मला जरा सांगाल काय? आता आपटी वाघव्याला मी 11 वर्ष होतोय आपल्याला आत्ताच बोललो. मी वाघव्यातनं बदली झाली माझी करवीर तालुक्यामध्ये. सुये तालुका करवीर. सुये गावातून पुन्हा माझी बदली पन्हाळा तालुक्यात झाली. माझं पोस्टिंग व्हायचं होतं. तालुक्यात बदलून आलो मी, पण पोस्टिंग व्हायचं होतं. आणि माझ्याबद्दल वाघव्याचे सरपंच मगदूम म्हणायचे माझ्या गावाला ही गुरुजी आली पाहिजेत, माझ्या गावातून गेल्यात माझ्या गावाला आले पाहिजे. आणि त्यावेळेला उत्तर गावाचे वायडी पटेल सभापती आमच्या पन्हाळा तालुक्याचे सभापती होते पंचायत समितीचे. त्यांचं मत होतं की त्यांच्या गावाला मी जावं. आणि ह्या दोघांच्या मध्ये माझ्याबद्दल थोडासा जो माझ्या गावाला पाहिजे हा एक थोडस चर्चा झाली. ती आमच्या आपटी गावच्या केरवा पाटील आबा पाटील लोकांनी ऐकली. आणि ते म्हटले माणूस आमचा आणि ह्यो माणूस आमच्या गावाला पाहिजे ही माणसं का भांडतात. आणि त्यावेळेला त्या आपटीतल्या लोकांनी ठरवलं की हावळे गुरुजी आमच्या आपटीला ज्यावेळेला येतील त्याच वेळेला आपण 7वीचा वर्ग काढायचा, अन्यथा तो 7वीचा वर्ग काढायचा ना. आणि अशा पद्धतीने मी ते वाघवे आमच्या पाण्यात आल्यानंतर आपटी गावाला आलो. आणि आपटी गावाला नंतर मग 7वीचा वर्ग आम्ही काढला. कारण माझ्यासाठी तो वर्ग थांबला होता. आणि त्यावेळेला आमच्या जुन्या पद्धतीनं त्या मुलांचा अभ्यासक्रम सगळा पूर्ण केल्यामुळे आमच्या त्यावेळेच्या 14 मुलं, त्याच्यामध्ये फक्त एकच मुलगी होती. आणि आज जे आमच्या गावातले सगळे पुढारी आहेत त्या सगळ्यांची मुलं त्या वर्गामध्ये होते. आणि आमच्या त्यावेळेच्या परीक्षा केंद्रातून पन्हाळा परीक्षा केंद्रातून आमची मुलं परीक्षेला बसली. पण पन्हाळ्यामध्ये पन्हाळा, कोडोली, कोतोली, कळे या 4 केंद्रांचा ज्यावेळेला निकाल एकत्र केला त्यावेळेला या संपूर्ण निकालामध्ये आमच्या आपटीच्या शाळेतली सलग 5 मुलं एका क्रमानं 1 ते 5 अशी आली आणि विविध विषयामध्ये प्रथम क्रमांक आले. म्हणजे तुम्ही जुन्या पद्धतीनं मुलांचा अभ्यास घेतल्यामुळे चांगल्या चांगल्या पद्धतीने सगळी मुलं पास झाली. अच्छा. मला आता एक आठवतंय, मी साधारणपणे 90च्या सालापासून मी तुमच्या हाताखाली शिक्षण घेतलं. आणि मला त्यावेळेच्या बऱ्याचशा गोष्टी आठवत्यात. म्हणजे रांगेत उभं राहणं, प्रार्थना घेणं, प्रार्थनेला पुढे 2 मुलं उभा वगैरे करणं. मग त्यावेळेची एक पद्धतच होती की बोर्डावर असं सुविचार वगैरे लिहिणं. बरोबर. आणि ते सुविचार वाचून दाखवणं. बरोबर. आणि परत खाली ठळक मुद्द्यात काही बातम्या लिहिण्याची पद्धत असायची. आणि त्यावेळी आमचं हस्ताक्षर चांगलं होतं. आम्ही बोर्ड वगैरे तो लिहायचा आणि त्यानंतर तुम्ही स्पष्टीकरण वगैरे द्यायचा. याबद्दल तुमचं काय मत? शाळेमध्ये शाळा सुरू झाली की प्रार्थना ही अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि प्रार्थनेच्या वेळेलाच आजचा दिवस मुलांना कळला पाहिजे. आजचा दिवस हा इंग्रजी तारखेप्रमाणे तारीख वार कळली पाहिजे. आमच्या मराठी महिन्याप्रमाणे मिती तिथी जे काय आहे ते कळलं पाहिजे. ह्या दोन्हीचा मेळ लोकांना कळत नाही अलीकडे. त्याच्यानंतर एक ताजी बातमी असायची, त्याच्यानंतर एक सुविचार असायचा. आणि पेपरमध्ये त्या कालावधीत त्या सप्ताहामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण काही घडत असेल तर त्याच्यावर एक चर्चा करायची. आणि ह्या भागाला आम्ही परिपाठ म्हणतो. जनरली टोल झाला की आपण वर्गात जातो. वर्गात गेले की वर्गातला कुठला विषय असेल तो शिकवला जातो किंवा अपुरा धडा असेल तो पुरा केला जातो. परंतु या परिपाठामध्ये मुलांना चौफेर ज्ञान आपण देऊ शकतो. अगदी. आणि ऍट ए टाइम सगळ्या मुलांना एकाच वेळेला ते ऐकायला जातं. वरचा वर्ग असतो त्यांच्या ते लक्षात चांगलं येतं. पण लहान मुलांना सुद्धा त्या पद्धतीचे एक वळण लागतं आणि लहान मुलं ही त्याच्यातून पुन्हा पुन्हा तयार होतात. म्हणून माझा विशेषतः परिपाठावर जास्त भर असायचा. बरोबर. आणि त्या मुलांना एक चौफेर म्हणजे बहुश्रुतता आली पाहिजे मुलांच्या मध्ये, हा त्याच्यातला माझा हेतू असायचा. आता मला आठवतंय त्या वेळचे दिवस. आता
बऱ्याचशा मुलांच्यावर तुमचं लक्ष असायचं आणि काय मुलांची केस वगैरे कापलेली नसायची. त्यावेळेला तुम्ही स्वतः फडवून काय काय मुलांचे केस कापलेले आठवते. म्हणजे त्यावेळेला तुमचं किंवा तुम्हाला घाण अशी आवडत नव्हती, याबद्दल तुमचं काय मत होतं? काय म्हणते का, शाळा ही असं आहे, माणसं घडवण्याचं ठिकाण आहे. माणसं घडवण्याचं ठिकाण हे आमच्या शिक्षकांना पहिल्यांदा समजून घेतलं की त्या शिक्षकाला काही कमी पडत नाही. आज आमच्या देशातली किंवा आपल्या शाळेत येणारी मुलं ही सगळी काही सुखवस्तू मुलांच्याकडे सगळं, आज जशी बालवाडीतली मुलं टिपटाप करून शाळेत जातात तसा तो जमाना नव्हता. बरोबर. त्या मुलांचे केस वाढलेले आहेत, नखं वाढलेली आहेत, त्यांना आंघोळ केलेलं नाही, पायावर मळ आहे. हे वडिलांनी आई वडिलांनी बघावं हे ठीक आहे, पण आई वडीलच या दारिद्र्यामध्ये अज्ञानी असतील, त्यांना त्या संदर्भात काय महत्व नसेल तर आम्हीच जागृती करायला पाहिजे. आणि शिक्षकाशिवाय गुरु म्हणतात ना, आई वडिलांच्या नंतर गुरु, मग आई वडील थोडस तिथं कमी पडत असतील तर ती भूमिका शिक्षकांना पार पाडली पाहिजे. आणि त्यामुळे दर शनिवारी मुलांचे केस तपासणे, वाढले असले तर कापायला सूचना देते, नखं काढलेली पाहिजेत, अंगावर कुठं काय डाग बिग असेल बघितलं. आणि हे आम्ही, आणि तो एक मुलांच्या बद्दल एक प्रेम जिथं असतं ना तिथं तिथं हे व्यक्त होतच. आणि त्यामुळे आम्ही त्या मुलांना सवय लागावी. कारण त्याला एक कारण आहे दुसरं. आम्ही सुद्धा शाळेत शिकत असताना आम्हाला राखुंडी तयार करून दाखवायला आणा म्हणून आम्हाला गुरुजी सांगणारे होते. असं काय? आणि मग चुलीतला शिनकुटाचा ढेपसा बाहेर काढायचा, पाणी मारायचं, ते लाटणं हे घ्यायचं नाही, फुकणी घ्यायची आणि पाटावर उलट टाकून ते असं लाटायचं, त्यात जरा मीठ टाकायचं आणि ते तयार केलेलं बाटलीतनं आम्ही स्वतः आमच्या गुरुजींना दाखवायला नेत होतो. आणि ते कसं लावायचं ते, म्हणजे इथं सुद्धा आम्हाला आमच्या गुरुजींनी जे स्वच्छतेचं धडे दिले, महत्व दिलं, महत्व सांगितलं, तेच पुढच्या पिढीला पण दिलं पाहिजे आम्हाला वाटायचं ना. बरोबर. आणि त्यामुळे आम्ही स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यायचं. आता मला आणखी एक गोष्ट आठवते त्यावेळेची. प्रत्येक शनिवारी म्हणजे रविवारी तर सुट्टी असायची आणि प्रत्येक शनिवारी शेवटी काय असायचं, शाळा संपायच्या अगोदर मुलांना घरातून शेण आणायला लावायचं असा. बरोबर. आणि मुलींनी सारवायला लावायचं आणि पाणी मुलं तळ्यातनं आणायचे. आम्ही मुलं त्यावेळेला शाळेतनं तळ्यातनं पाणी आणायचं, कोण झारी कोण घागरी किंवा बादलीनं असं पाणी आणायचं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नेमकं स्वच्छतेच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? हे काय झाले माहितीये काय, सारवून कार्यानुभव भाग वेगळा आहे. मी ज्या शाळेमध्ये बसतोय ती शाळा मी स्वच्छ केलेली अधिक चांगली, त्या शाळेबद्दल प्रेम तयार होतंय. आणि कुठल्याही श्रम करत असताना कुणाला कमीपणा वाटू नये. पण श्रम हे सगळ्यांनीच करायचं आहे. पुन्हा मोठ्या श्रीमंताचा मुलगा त्याला माफ आहे आणि गरीबाच्या मुलाला जास्त तिथं राबवलं असं काही नाही. आमच्यातले ते प्रत्येकाची वाटणी असायची. आणि मग शाळेची या आठवड्याला माझी सारवाई पाळी म्हणल्यानंतर मुलं घरातून शेण घेऊन यायची. आता जी मुलं शेण घेऊन यायची मग त्यांना दुसऱ्या मुलांनी मग त्या सारवणारा जो गट आहे त्याच्यात मग काही सारवणारा, कोण पाणी आणणारा, कोण तिथलं साहित्य उचलून बाजूला लावणारा, ही अशी कामाची विभागणी असायची. आणि ती मुलं आनंदानं करायची. मला कामाला लावलंय हा भाग नव्हता आणि हा त्याच्यामध्ये एक वेगळा त्याचा आनंद होता आणि एक शाळेबद्दल आत्मीयता तयार होती आणि हा त्याच्यातला भाग होता. आणि दुसरं महत्वाचं, काम करायला कधी लाज वाटू नये. बरोबर. कुठलं काम ह्याला काय महत्व नाही. नाहीतर आमची शाळा लोटणार कोण? होय की. त्यावेळेला शाळेमध्ये शिपाई असतो, अमुक तो, हे काही नाही आहे. प्राथमिक शाळेमध्ये आणि ह्याला स्वाध्याय म्हणतात, स्वयंशिस्त म्हणतात. आणि हे लहानपणापासून जर अंगी बांधली तर चांगल्याच गोष्टी आहेत, हे काय चुकीचं वळण नाही. बरोबर, चांगल्या. आणि त्यामुळे मुलं ही आनंदानं करायची. त्याच्यामध्ये विशेषतः दररोज मुलींनी शाळेत यावं, शाळेच्या अंगणातला छोटासा भाग जरा सारवावा आणि छानपैकी रांगोळी काढावी, ही पद्धत मी त्याला चालू केली. आणि बरीचशी पद्धत काही वेगवेगळ्या शाळेमध्ये. कारण कसं असतं आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, अंगण बघितलं की घराचं दर्शन घडतं. मग अंगणातच येणाऱ्या माणसाला जर रांगोळी घातलेली, सारवलंय, रांगोळी घातली, हे जर येणाऱ्या माणसाला जर दिसलं तरी ऑटोमॅटिक प्रसन्नता आणि प्रसन्नता निर्माण व्हावी. मग त्यासाठी जेवढं काय लागेल ते करायचं, बस सगळ्यांनी मिळून करायचं, हा त्याच्या मागचा हेतू असायचा. अच्छा. आता मला बऱ्याचशा गोष्टी आठवायला लागल्या.
शाळेचं कुंपण एक शाळेला असायचं त्यावेळेला. आणि तुम्ही असं आम्हाला काय सांगायचं असं की ते कुंपण घालायला आसमनीच काट्याचं वगैरे ते कुंपण घालायला आणायचा आणि मुलं आणायचीत लांबनं असं डोंगरातनं वगैरे काढून. आणि त्यामुळं काय व्हायचं की कोंबडी सुद्धा आत येत नव्हती. एवढं चांगलं मजबूत कुंपण त्यावेळेला आमच्या विद्यार्थ्यांच्याकडून घालून घेतलं होतं. त्याला एक असा हेतू होता माझा की फुल हे बघणाऱ्या सगळ्या लोकांना आनंद देत. हा, आपल्या शाळेच्या परिसरात फुलझाडं असावीत. मग त्यावेळेला आम्ही फुलझाडं लावती. बटन फ्लॉवर ही 11च्या दरम्यान ती उमलायचं, संध्याकाळी 5च्या दरम्यान ते मावळायचं. मग अशी बरीचशी आम्ही नारळाची झाडं पण लावली होती. आणि मग शाळेमध्ये येण्यासाठी कुंपण एक होतं. कुंपण मग कुंपण हे दररोज उघडायचं, बाजूला ठेवायचं, बाजूला ठेवले संध्याकाळी जाताना लावायचं. त्याच्यामध्ये मला एक आठवण अशी येते, मार्गशीर्ष महिना झाला की घरोघरी एक पूजा असते. आणि रानात येणाऱ्या बाया म्हणा किंवा गावातल्या बाया त्या दिवशी मग त्यांच्या घरातल्या पूजेला फुलं पाहिजे असायची. मग आमची फुलं मिळायची नक्की ठिकाण म्हणजे आमची शाळा. आणि मग मी त्याला तर एक बसबंच म्हणून ठेवत होतो की आज गुरुवार आहे, जाताना फुलं जाता येता कोणतरी निघतील, फुलं तोडू द्यायची नाही. आपण एखादं माहिलं तरी देऊ. पण ह्याच्यातला हेतू आहे, ज्यानं फुलं झाडं जगवलीत, फुलं झाडं लावलीत, त्यानं आपण लावलेल्या झाडाचं फुल देवाला व्हावं, हा त्यातला एक कन्सेप्ट आहे. कुठली तरी फुलं तोडून आणायची ना आपल्या देवाला व्हायची, तिथं थोडी माया कशाला. होय की. आणि त्यामुळं घरोघरी एखादं झाड लावावं हा त्याच्या मागचा हेतू होता. आणि त्यामुळं शेवटी निसर्ग असा आहे की फुलं झाडं ही आनंद देणारी गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये ते आनंदाची वातावरण असा म्हणून मी त्याला ते बगीच्याचा प्रयत्न केला होता. तो चांगला झाला होता. एक वर्षी तर आम्ही निलगिरीची बी आणून वाफा तयार केला होता. हा, बरोबर. आणि निलगिरीच्या वाफ्यातून जेवढी निलगिरी तयार झाली ती रोप आमच्या परिसरामध्ये लावून कंपाऊंडला ज्या मुलांना ज्यांच्या परड्यात किंवा रानात लावायला जागा आहे त्यांना आम्ही अशी द्यायचं घरी. आणि आम्ही वर म्हणायचं कुठं लावलंय ते जगलेलं बघायला मी येणार. वेगळ्या पद्धतीत जतन केलं पाहिजे, जतन केलं, हा त्याच्या मागचा हेतू होता. त्यावेळेला आम्ही तो सुद्धा प्रयोग एक चांगला केला होता. चांगला प्रयोग. आणि मला आता होत आहे काय मुलांची आता परिस्थिती त्यावेळेला लोकांची गरीब होती, मुलांची कपडे फाटकी वगैरे असायचं, तर तुम्ही त्या मुलांना बाबा पॅन्ट फाटलेली असायची शक्यतो आपली ढोंगणाच्या वगैरे जागेवर, तुम्ही त्यांना ती शिवून यायला लावायचं. बरोबर. आता एक चांगली आठवण झाली मला. मला गावातल्या जरा बऱ्यापैकी माणसाने एक सूचना केली, सर शेजारच्या शाळेमध्ये सगळ्यांना ड्रेस केलेले आहेत आणि एका ड्रेसमध्ये सगळी मुलं बघितली की नाही जरा आनंद वाटतोय. आपल्या शाळेतल्या मुलांना तसला ड्रेस करूया. मी तिची सूचना ऐकून घेतली आणि एका 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला गाव प्रभात फेरी काढल्यानंतर सरपंचांच्या हस्ते ग्रामपंचायत दारात ज्यावेळेला झेंडावंदन होतं त्यावेळेला मी बोलायचा. त्यावेळेला मी हा मुद्दा बोललो होतो की मला म्हटलं अशा काही लोकांनी सूचना केली की शाळेतल्या मुलांचा एक युनिफॉर्म करावा आणि विशिष्ट ड्रेसमध्ये मुलं सगळी दिसली की आपली शाळेची शिस्त दिसती. बरोबर. मला ही सूचना फार आवडली, धन्यवाद. पण प्रश्न असा आहे, माझ्या शाळेत ढोंगणावर चड्ड्या फाटलेल्या घालून शाळेत येणाऱ्या मुलं आहेत. मुलगा हुशार आहे पण कपडे त्याचे फाटके आहेत. मग मला जी सूचना केली युनिफॉर्मच्या संदर्भात, ती सूचना जर ह्या आपटी गावामध्ये मी राबवायला लागलो तर मला किती साथ देतील. मी मुलाचा विचार करतोच, पण मुलाच्या मागं असणार त्याचे आई वडील. अरे पोराच्या ढोंगणावरची चड्डी फाटली, कुठल्या पालकाला बरं वाटेल. होय की. पण त्यानं सुद्धा लंगोटी घातलेली असते. पालकाची लंगोटी, लंगोटा नव्हे. आणि आईच्या ह्याच्यावर तर ते दारकांड शब्द आहे, दारकांड, की जे बरस फाटून उरलेला भाग नेसणं ह्याला दारकांड म्हणतात. अशी जर आई वडील कपडे घालत असतील तर अशा मुलाला आपण युनिफॉर्मच्या खर्चामध्ये टाकणं अजिबात परवडणार नाही. मी उलट त्या मुलांना शाबासकी द्यायचं, बाळानो जरा चड्डी शिवा जमलं तर.
फाटलेल्या चड्डीमुळं अभ्यासात अडचण येत नाही. आणि त्यामुळं मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि अभ्यास करणं आणि एक वेगळ्या पद्धतीनं आपण स्वतःला सिद्ध करणं, त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवणं, त्यातून स्कॉलरशिप मिळवणं, हे उद्देश आपण ठेवून त्याला कामाला लागलो. त्यामुळं गरिबीतनं आलेल्या मुलाबद्दल मला उलटा आदरच वाटायचा की अशा परिस्थितीत मुलगा शाळेला येतोय, ही चांगली गोष्ट होती. त्यामुळे मी त्याचं दुःख त्या मुलाला होईल असं मी कधी वागायचा नाही. आता मला आणखी एक गोष्ट आठवत्या, तुम्ही त्यावेळेला खेळाला प्राधान्य सुद्धा भरपूर देत होता आणि तुम्ही ज्यावेळेला आपटी शाळेत होता त्यावेळेला अनेक खेळ असतील, म्हणजे खो खो असेल, कबड्डी असेल, धावण्या असेल, थाळीफेक असेल, त्यावेळेत मला वाटतं ते शाळेच्या अशा भिंती भरलेल्या होत्या ढालीच्या, ते मला आज हे दिवस आठवतात. बरोबर. हे बघा, खेळ हे सगळ्या मुलांना आवडणारी बाब आहे. अभ्यासक्रमामध्ये कमी असते, पण अभ्यासक्रमात एखादा मुलगा कमी असला तर ते कबड्डीमध्ये पुढे असतोय. आता कबड्डी त्याला हुतुतू शब्द वापरत होतो आम्ही, हुतुतू. पुन्हा तुमचा खो खो. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आमची मुलं आहेत तयारीची. मला आठवतंय त्यावेळेला तालुक्यामध्ये पोट तालुक्यावर स्पर्धा व्हायच्या आणि स्पोर्ट तालुक्यावर स्पर्धा झाली तर पन्हाळा तालुक्याच्या स्पर्धा म्हणून व्हायच्या. आम्ही प्रथम पन्हाळा पोट तालुक्यामध्ये आमचा नंबर कसा येईल याचे प्रयत्न केले. होय की. त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये असणाऱ्या मुलींना सुद्धा, आता मुली खेळामध्ये कधी ग्राउंडवर उतरत नाहीत, ग्रामीण भागातला भाग वेगळा आहे, पण आम्ही, मला आठवते आमच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या शिक्षकांच्या चर्चेनं मुली ते परकर घालून यायचे, परकर असा खून असा कमरेला बांधायचा आणि त्यातनं सुद्धा मुली आमच्या खो खो खेळायच्या, कबड्डी खेळायच्या. त्याच्यात ज्याला आमच्या पोट तालुक्यामध्ये आम्हाला ज्याला स्पर्धेमध्ये आम्हाला क्रम मिळाले, प्रथम क्रमांक मिळाले, त्यावेळेला आम्ही अशी जिद्द बांधली की आम्ही आमच्या मुलींना सुद्धा त्याला छोट्या छोट्या चड्ड्या दिल्या आणि सगळ्या शिक्षकांनी ते पैसे खर्च करून आम्ही मुलींना एक वेगळा चड्ड्या, खेळासाठी खास चड्ड्या म्हणून आणून दिल्या आणि खेळाच्या चड्ड्या घालून ज्याला आमच्या मुली ग्राउंडवर उतरायला लागल्या त्यावेळेला आमच्याकडं असा आत्मविश्वास तयार झाला की एक वर्ष असं आलं की कबड्डी असू दे, खो खो असू दे, रनिंग असू दे, रिले असू दे, आणि सगळ्यामध्ये मग हाय जंप आली, लॉंग जंप आली, ह्याच्यामध्ये आमच्या सगळ्या मुलांनी एवढे क्रमांक मिळवले. सगळ्या प्रकारच्या खेळातली शील्ड तर आम्ही मिळवलीच, पण आम्ही जनरल चॅम्पियनशिप मिळवली. आणि त्यावेळेला एका वेळेला जवळजवळ 10 ते 12 शील्ड आमच्या शाळेमध्ये लावली होती. आणि मला त्याच्याशी आनंद वाटतोय, सोमवार पेठेतली हलगीवाली काय बातमी कळली आणि आम्ही मंगळवार पेठेत खेळाडू मुलांना घेऊन जातोय, त्याला हलगी वाजवता आम्हाला मंगळवार पेठेत आपटीपर्यंत त्या लोकांनी, म्हणजे सुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीचं एक वेगळं अस्तित्व दाखवू शकलो. आणि त्यावेळेच्या मुलांना तो खराब, आता आम्ही शिक्षक असल्यामुळे आम्हाला आनंद आहेच, पण त्यावेळेच्या मुलांना हा एक आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा प्रसंग की जिंकून आल्यानंतर आम्हाला हलगी वाजवत मिरवणूक गावात नेलं जातं, मिरवणुकीनं केवढा मोठा मान आहे. आणि त्याला मी अनुभवलं आणि आमच्या त्याच्या मुलांनी पण ते अनुभवलं. एक मला चांगला प्रसंग तुमच्या तोंडून मला ऐकायला मिळाला. आणखी एक मला आठवते, आपटीच्या शाळेच्या आवारात आता एक तोप आहे, ती पूर्वी आम्ही असताना तुम्ही आणली होती, त्यावेळेचा नेमका प्रसंग तुम्ही मला काय सांगू शकशील काय? ऐतिहासिक तोप आहे ती आपटी गावातल्या शाळेत. बरोबर. मी पाण्यावर राहणारा, सज्जा कुटीच्या पासूनच्या पाय वाटेनं डोंगरातून खाली उतरणारा आणि आपटी शाळेत जाणार. मला काही मुलांच्याकडून कळलं, काही मोठ्या माणसांच्याकडून की सज्जा कुटीच्या खालच्या बाजूला एक तोफ पडलेली आहे. मी बरेच ऐकत होतो आणि मग एक दिवस जाता जाता तोफ कुठं पडली ती बघायला गेलो, लक्षात आलं. आणि मग मी शाळेमध्ये गेल्यानंतर एक दिवस दुपारच्या सुट्टीत सगळ्या शिक्षकांवर चर्चा केली आणि म्हटलं आपण एक तोफ सध्या खालच्या पडलेली आहे, आपण ती आणूया आणि आपल्या शाळेमध्ये ठेवूया. आमच्या सगळ्या लोकांना आवडली कल्पना आणि ती सज्जा कुटीच्या खाली पडलेली तोफ आम्ही 8 दिवस खाली थोडी ढकलत आलो होतो. माझ्या समजुतीप्रमाणे ती टोपीची लांबी 7 ते 8 फूट आहे. भरपूर मोठे. घेर असा साधारण मागच्या बाजूचा बराच मोठा आहे की आपण हलवू शकत नाही.
आणि 8 दिवस ती तोफ आम्ही खाली नेली आणि मग त्याच्यातून इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकांना सुद्धा एक लाभ झाला की त्यावेळी आमची लढाई होत होती, ही तोफ कुणी केली तयार, ह्या तोफेची गोळी कशी उडेल जातात, इंग्रजांनी तोफेचा मारा कसा केला, हे वेगळ्या पद्धतीचं प्रॅक्टिकल नॉलेज देण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं तोफ म्हणजे नेमकी काय असते, मला तेच म्हणायचं, तोफ नेमकी कशी असते हे विद्यार्थ्यांना बघायला एक प्रत्येक मुलामध्ये एक जिज्ञासा असते, एक चिकित्सा असते. अरे तोफ म्हणजे नेमकं काय, कशी असती. आणि अनायासे आपल्या डोंगरात पडली तोफ आपण आणून ठेवली तर काय बिघडलं. त्या कल्पनेतून आम्ही ती तोफ आणली आणि शाळेच्या दारामध्ये ठेवली आणि शाळेमधलं एक वेगळ्या पद्धतीचं एक आकर्षण तयार झालं. पण ही एक चांगली मोठी तोफ आपल्या शाळेमध्ये आली तरी सगळ्या लोकांना आणि कोण असेल त्याची नेहमीच का तिकडे पुरातत्व खात्याचे लोक आमचा त्याचा विचार नाही. आज सुद्धा ती सर तोफ आहे, व्यवस्थित आहे, सुस्थितीत आज सुद्धा जर तोफ असेल तर त्याच्या मागे एक वेगळा विचार आहे, हा कुणाला बहुतेक माहित नाही. त्यावेळेला पाण्यावर एक गडकरी नावाची पोस्ट असायची. तो गडकरी काय करायचा, ह्या ऐतिहासिक वास्तू आणि ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात पडलेली अशी तोफ गोळे म्हणा किंवा तोफा म्हणा, हे ज्या त्या ठिकाणी आहे का नाही बघितलं जायचं. त्या सज्जा कुठे खाली तोफ पडलेली आहे त्यांच्या कुठे नोंदीत असेल आणि त्या गडकऱ्याला ती तोफ दिसली नाही आणि मग त्यानं पहिलं काम केलं, तोफ चोरीला गेलेली तक्रार पोलीस स्टेशनला दिली आणि तोफ शोधायला सुरुवात केली. आणि मग त्या गडकऱ्याला कळलं की आपटी शाळेच्या दारात तोफ दिसते. मग त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं, अर्थात तक्रार केलेली अगोदर लेखी दिलीच होती आणि परत ते सांगायला गेले, आम्ही जे म्हणतोय ती तोफ त्या आपटीच्या शाळेच्या दारात दिसते. आणि मग मला पोलीस स्टेशन मधनं बोलावून आलं. तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं? काय आता पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर आता म्हणून ज्यांचा त्यांचा भाग असतो तो. आम्ही आपला आत गेलो, नमस्कार चमत्कार झाला. ती डायरेक्ट मला म्हणले, तुम्ही आमची तोफ चोरून नेली असा माझ्या त्यांनी डायरेक्ट आरोप केला. आता आम्ही शिक्षक लोक, चोरणं म्हटलं की कसं असतं, चोरीचा अर्थ काय असतो. मग आम्ही तोफ 8 दिवस नेतोय खाली, याला चोरी म्हणता येईल का. मग थोडीशी आमच्या त्या कॉन्स्टेबलची आमची चर्चा झाली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे चोरून नेलेलं नाही, मान्य. आणि मग असं एक चर्चेनंतर असं मुद्द्यावर आलो आम्ही की होती ती तोफ त्या ठिकाणी नेऊन ठेवावी. आता तो गडकरी पुरातत्व खात्याचा तिथं होताच, पोलीस खात्यातला ते कॉन्स्टेबल होते आणि मी पण होतो. साधारणपणे अंदाज आला होता ह्या लोकांचा अभ्यास किंवा प्रॅक्टिकली कसं चाललंय. मी म्हटलं, साहेब तोफ अशी आहे की ज्या त्या ठिकाणी नेऊन टाकणं हे मला तर शक्य नाहीच, तुम्हालाही शक्य नाही आणि ह्या पुरातत्व खात्याला सुद्धा शक्य नाही. जी डोंगरातनं खाली उतरून आणायला 8 दिवस लागले, 8 दिवस गेले, ती तो परत नेऊन ठेवायला कसं शक्य आहे. होय, अजिबात शक्य. आणि मग निर्णय असा झाला की मग काय नाही, मग तुमच्या शाळेच्या आवारात ही तोफ असू द्या, आमच्या आवारात हा एवढं आम्हाला लेखी द्या. मी म्हटलं सॉरी, मी लेखी देणार नाही. फार इथनं उचलतो आम्ही, रस्त्यावर ठेवतो आणि तुम्हाला कुठे घ्यायचे. सुदैवानं तो निर्णय फायनल झाला आणि आज आपली नशीब, तुम्हा सगळ्या लोकांचं नशीब, तो बघायला तुमच्या शाळेच्या दारात आज तागायचा आहे. अन्यथा कुठे गेली असती माहित नाही. आणि मग तोफ म्हणजे नेमकं काय, अशी कुठली बाजूला जाऊन बघण्यापेक्षा आज आपली शाळेमध्ये जाऊन तुम्हाला पूर्वीच्या तोफा कशा होता एक म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला बघण्यासारखे एक ठिकाण आहे. आणि अशा पद्धतीने मग ती तोफ आणली पण आणि आज तागायत तिथे राहिली पण. नाही, आता मला आठवते अजून काय लोक इतिहास अभ्यासक असतात किंवा पन्हाळगडाला भेटी देणारे असतात, तर ती लोक आज सुद्धा त्या शाळेत येऊन बघून जातात तोफ कशी आहे काय. एकार्थी चांगलं काम झालं, चांगलं काम झालं. ऐतिहासिक तोफेचं जतन आमच्या शाळेकडून केलं जातंय. आमची म्हणत नाही आम्ही, आमचं काय त्याचा हक्क नाही, कारण पुरातत्व खात्याची म्हणजे मालकी हक्काचा भाग आहे, त्यामुळे आमचं त्याच्यावर काय मत नाही. पण आज सगळ्या लोकांना इतिहासाची चिकित्सा करणाऱ्या लोकांना बघायला मात्र तिथे मिळते, एक आनंदाची गोष्ट आहे. आणखी एक मला आठवतंय, तुम्हाला मदत करायला खूप आवडते आणि मला त्या काळचा काल आठवतोय की आमच्या सोमवार पेठेतच काही लोकांचं जळीत झालं होतं, वैरण वगैरे पेटली होती, म्हणजे जळून खाकच झाली जवळजवळ. त्यावेळेला तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांच्याकडून त्यावेळेला वैरण गोळा करायला लावली होती. कसं आहे माहिती आहे काय, एखादं संकट आल्यानंतर संकटाचं काय भयानकता आहे ती संकटात अडकलेल्या माणसालाच माहित असते.
एखाद्या वेळेला धान्य बिनं नष्ट झालं तर माणसं काहीतरी खाऊन जगू शकतात. आता त्या बिचाऱ्याचं होळी पिटली म्हणल्यानंतर आता त्या घरातल्या त्या लोकांची शेताची कामं करणारी, शेती करणारी, मग जनावर, म्हैस असेल, गाय असेल, रेडा असेल, ही कशी जगायची? त्यांना काय? मला वाटायचं आपण आपल्या परीनं आपण, तुम्हाला मी गोष्टी सांगतो, खारीचा वाटा बरोबर. म्हणजे रामानं हनुमानं ज्याला लंकेपर्यंत जाण्यासाठी जो सेतू बांधला, त्यात एक खार सुद्धा पाण्यात लोळायची, पुन्हा वाळूत लोळायची, पुन्हा वाळूत लोळली की पुन्हा पाण्यात जाऊन लोळायची, म्हणजे त्या अंगावरची वाळू तिथं पडायची. त्याला खारीची मदत म्हणतात. मग आम्ही सगळ्या मुलांनी एक एक पिंडी आणली. मग गवताची पिंडी आणून दे, पिंजराची पिंडी आणून दे, नाहीतर कडिब्याची पिंडी आणून, एक एक प्रत्येक मुलांना जर आणली तर आमच्या शाळेत जवळ 100-150 मुलं आहेत. 100-150 गवत तरी एक 8 दिवसात तर त्या जनावरांना मदत होईल अशा भावनेनं आम्ही ते केलं होतं थोडीफार. आणि कसं असतंय, एक माणुसकीच्या नात्यानं एक वेगळा आनंद सुद्धा होतो. होय, बरोबर. आपल्याकडे असताना आपण दुसऱ्याला मदत करणं ही माणसाचा आनंदच आहे. माणसाला घेण्यामध्ये आनंद असतो सगळ्यांनाच, घेण्यात आनंद असतो, पण देण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. तो देतानाच, आणि तो अगदी मनसे दिलं पाहिजे. मनसे इथनं दिलं पाहिजे, जीव राखून, जीव अडकून दिलं तर ती दान दान जे द्यायचं आणि दिलसे मनापासून, मनामध्ये त्याच्याबद्दल कुठलाही आकस किंवा म्हणजे आसक्ती राहिलेलीच नाही. मला नाही ते त्याला मिळू दे, ते सुखी होते, ही भावना पाहिजे. सर, गमतीचा एक विषय होता, तुम्ही शाळेत एक काठी ठेवायचा जवळ, त्याला भूताची काठी असं म्हणायचं, आणि मुलं काय काय असायचे तर त्यांना शिक्षा म्हणून तुम्ही त्या काठीनं मारायचा. कसं असतंय, सत्य हे नेहमी खोटं असतं. बर, काहीतरी आपल्या हातून घडलेलं असतं, पण आपल्यावर आबला येऊ नये म्हणून आम्ही ते केलेला गुन्हा म्हणा, किंवा केलेली चूक, किंवा बोललेलं मी नवं असं म्हणायची एक, पण प्रांजळपणाने कबूल करावं. मग प्रांजळपणाने कबूल करायचं म्हटलं तर जरासं वेगळ्या पद्धतीचं मनावर थोडासा तुम्हाला हे पाहिजे. आणि मग आम्ही आपलं म्हणायचं, ही काठी अशी आहे, तुमच्या मनाला ओळखते, जर बसली का नाही तुम्ही खरं बोलणार. मग कशाला काठीची परीक्षा घ्यायची, खरं सांगून टाक की, म्हणजे खरं बोललं पाहिजे. हा त्याच्या मागचा हेतू होता. ही आपली गंमत. नाही, काय काय पोरं कशी त्या काठीच्या भ्यानं पोरं खरं खरं सांगून जायचं. हा मूळ मुद्दा तोच आहे, कारण सत्य कटू असतं. आणि मग कधी मी चोरी केली, मी चोरी केलं म्हणण्यामध्ये मी चोर असं म्हटल्यासारखा प्रकार आहे. हा झाला एक प्रकार. अरे पण मोठ्या मनाचा माणूस असतो तोच चोरी कबूल करतो ना, किंवा मी चुकलो म्हणतो, आणि चुकरावं. चुकणं हा काय फार मोठा दोष नाही. चुकल्यानंतर चूक झाली आणि ती दुरुस्त केली की माणूस सुधारलाच. तुमच्याबद्दल अशी मुलांच्यात भीती असायची की सर काय मारकुटे सर आहेत का काय गुरुजी, अशी पण थोडीफार भीती होती. शेवटी कसं असतंय, प्रांजळपणानं मी तिथं काय होतं ते नेलं. आता एक किस्सा सांगतो तुम्हाला. शाळेमध्ये मोडकं झालेलं फर्निचर मी एका कोपऱ्यात ठेवलं. मग खुर्चीचा पाय असेल, टेबलाची फळी असेल, आणि माझं त्या कोपऱ्यात लक्ष असायचं. दिवाळीच्या सुट्टीनंतर मी गेल्यानंतर त्या साहित्य कोपऱ्यातलं दिसना. आणि मग नेहमीच्या परिपाठाच्या वेळेला अगोदर 2 दिवस मी ऑब्झर्वेशन केलं की तिथं उचलून कुठं बाजूला ठेवलंय का. बरोबर. शाळेच्या इनबिन खोल्या 2, ते तिथं कुठं साहित्य दिसलंच नाही. आणि मग मी सगळ्या मुलांना विचारलं, अरे तुम्ही कुणी नेहलंय काय, तुम्ही नेहताना कोणाला बघितलंय काय, तर काय उत्तर येईना. आणि आता सांगू नये पण एक सांगण्यासारखा मुद्दा आहे. मला एका वर्गातनं एका शिक्षकांची चिठ्ठी आली, सर तुम्ही म्हणताय ते साहित्य मी नेलंय, कृपा करून चर्चा करू नका. मी विषय थांबला, कारण शिक्षक सुद्धा प्रांजळपणाने एवढं वागत असतं तर मग काय कमी पडतंय. आता ते म्हणजे ते शिक्षकाचं मी कौतुक केलं, धन्यवाद. म्हटलं तुम्ही बोला असता मी कशाला चर्चा करतोय, हे आणि पुन्हा म्हणून मी तो विषय मिटवला. प्रांजळपणानं सतत माणसानं वागावं हा त्यातला हेतू. बरं, आता काय झालंय की बऱ्याच वेळा आता मोबाईलचा जमाना आलाय. बरोबर. पूर्वी खेळ असायचं, बरोबर, आणि टीव्ही पण त्यावेळेला कमीच होती.
मग ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता बदलतं त्यातला किस्सा सांगितला तर बघा, शिक्षक आणि आई बाप एकमेव संस्काराचं आमच्या त्या काळातलं वातावरण. एक किस्सा सांगतो. प्रश्न चांगला विचारला तुम्ही. साधारणपणे 35 वर्षापूर्वी टीव्हीची सुरुवात झाली होती आमच्या गावामध्ये. आपटी गावामध्ये 2 ठिकाणी टीव्ही आलेल्याची मला फक्त बातमी कळली आणि नेमका टीव्ही म्हणजे काय मला पण माहित नव्हतं. आणि एक दिवस असा प्रकार झाला की दुपारी 2ला शाळा सुटल्यानंतर मुलं जी सुट्टीसाठी गेली ती 1:45 आमची शाळा सुरू. त्याला मुलं बरीचशी आली नाहीत. म्हणजे जवळजवळ एक 10-12 मुलं आली. बाकीची मुलं त्याची दुपारनंतर आलीच नाही. त्यावेळेला टीव्हीवर 2:30ला एक पिक्चर सुरू झालं होतं. टीव्हीचा जमाना होता सुरुवात. आणि मग बरीच मुलं तिथं अडकलेली होती. मला ते आवडलं नाही. बरं, मला पण माहित नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी मग तिथं मी निरोप पाठवले, तुम्ही इथंच दिवसभर 5 वाजेपर्यंत थांबलं तर चालतंय, तुमची दुपारची हाजरी इथंच लिहिली जाईल. म्हणजे वेगळा संदेश दिला. आता झाला तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी ज्याला मुलं प्रार्थनेला उभारली त्याला महत्वाचा मुद्दा आमचा परिपाठ. मग परिपाठ करत असताना आदल्या दिवशी दुपारच्या नंतर शाळेला कोण कोण आलं नाही, दांडी मारली, त्यांच्या संदर्भातला एक अभ्यास घेतला, त्याच्यावर एक लेक्चर दिलं. आणि फार तुम्ही मोठी चूक केलेली आहे, तुम्हाला बघायचं असेल तर आपण काहीतरी त्याची योजना करू, पण हे चुकीचं आहे असं म्हणून आम्ही परिपाठ आमचा 11:30 वाजता झाला होता. आणि 11:30 वाजता प्रत्येक समोरची जी आदल्या दिवशी आली नव्हती त्या सगळ्या मुलांना असे कान धरून आम्ही गावातून फेरी काढली. मला सगळ्या शिक्षकांनी विरोध केला. गुरुजी, उद्या पालक तक्रार करायला आपल्याकडे येणार, पालक आपल्याला भांडायला येतील, आमच्या मुलांना भर उन्हातनं तुम्ही असं कान धरून गावातनं फिरवर नाही. मी आमच्या लोकांना म्हटलं तुम्ही काळजी करू नका, आणि आले तरी मी आहे ना. आणि मग दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेला अनुभव घेतला त्याला मला असा अनुभव उलटा की बरेच आई, बरेच वडील, गुरुजी काल तुम्ही केलं सा ते बरं केलं सा, आम्ही सकाळी उठायचं, पोटा पाण्याचं बघायचं, आमची भाकरी बांधून निघून जायचं, ह्या पोराची भाकरी तुकडा काय असेल तिथं झाकून ठेवायचं, आणि आम्ही जायचं. आणि दिवसभर काय करते बघायला कोण मागाय हो? तुम्हीच आई बाप. गुरुजी तर तुम्ही आईसाच, आई बाप बी तुम्हीच. तुम्ही काल केलं असेल चांगलं, त्याशिवाय वळण लागणार नाही. आणि हे ज्या वेळेला मला कळलं, मला खऱ्या अर्थानं गैवरून आलं. केवढा विश्वास आई वडिलांचा आमच्यावर, की भर उन्हातनं पोराला सुद्धा जरी शिक्षा केली तर ती शिक्षा नव्हती, आपल्या पोराच्या भल्यासाठी होती, आई बापाला कळलं. आणि मग आमच्या शिक्षकांच्या पण लक्षात आलं की आपण, आणि खरंच आहे, शिक्षक हा मुलासाठी वागतो. तो एकमेव हेतू असतो की माझा मुलगा सुधारला पाहिजे, माझ्या मुलाला हे आलं पाहिजे, मी म्हणतोय त्याला समजलं पाहिजे, त्यानं त्याच्या वर्तनामध्ये बदल केला पाहिजे. ह्यासाठीच गुरुजी सांगतात की त्यावेळेचा एवढा प्रचंड विश्वास आमच्या शिक्षकांवर होता, आणि त्यामुळे आम्ही ते करू शकलो. आता काय झाले थोडासा बदल, मग उथळपणा आला म्हणू काय म्हणू शकत नाही. पालकांचा परिविश्वास आमच्यावरचा कमी का झालाय कुणास ठाऊक. आम्ही सुद्धा एवढं जीव तोडून शिकवतो का नाही कुणास ठाऊक. पण तुम्ही मुलावर अपराध प्रेम करा. तुम्हाला सांगायला मला हे वाटते, माझ्यावर पहिलीचा वर्ग असायचा, आईनं मला मारलं म्हणून पोरं तक्रार माझ्याकडे यायची, म्हणजे आईपेक्षा माझ्यावर प्रेम जास्त आहे असाच अर्थ आहे त्याचा. म्हणजे ज्याला आपण खऱ्या अर्थानं म्हणजे अगदी निस्सीम प्रेम करतो, निरपेक्ष प्रेम करतो, त्याच्यामध्ये हेतू एकच असतोय, त्याच्या भल्यासाठी मी करतो. त्यावेळेला पण थोडासा आता हे लोकांना समजायला पाहिजे. आताच्या लोकांना समजलं म्हणजे थोडस काय, आता काय त्याच्याबद्दल आपण काय जास्त शिरायला नको. आता माझ्या मुलाला डोळे उठून बघायचे असं म्हणण्याचा पालक भेटतात आम्हाला, असू देत. पण त्यावर व्हायला लागलंय काय, मग गुरुजी पण त्या मुलाची जास्त चौकशी करतात ती शिक्षणाच्या बाबतीत, ते मूल मागं राहते हे पालकाच्या पण लक्षात आलेलं नाही. आणि शिक्षक म्हणतो मी कशाला विनाकारण,
अंगावर आपल्या भांडण ओढून घेऊ. मग शिक्षक सुद्धा थोडासा अलिप्तपणानं प्रेम करतो, प्रेम करतोय, शिक्षकांचा प्रेम करतोय, पण भीत मग हे नको आहे. मुलं आमची शाळेत गेली म्हणजे ती गुरुजींची, गुरुजी करतात ते मुलाच्या भल्यासाठी, हे आमच्या शिक्षकांचा एक भरोसा पाहिजे. आणि आम्ही पण थोडा विश्वास शिक्षकांनी पालकांचा आपण संपादन केला. आता पहिले मुलं ताणच्या ताण असायची, बरोबर, तब्येतीनं वगैरे अगदी जाम असायची, शिक्षकांच्या एवढी ते तब्येत असायची. चांगला प्रश्न विचारला. मी नोकरी लागलो 18व्या वर्षी, तुम्हाला 19, त्याला दाढी करून येणारी 7वीच्या वर्गात 6वीच्या वर्गात मुलं होती. पण त्या मुलांना दिसण्यामधला जो फरक सोडला तर त्यांच्या इतकी नम्र, विनयशील आणि आमच्या बरोबर आदरणं वागणारी मुलं फार कमी. हा फिजिकली दिसणारा भाग आहे. दाढी करून आम्हाला दाढी येली नव्हती 19व्या वर्षी, पण ती दाढी करून येणारी मला अजूनही नावं आठवतात. त्या कोलोलीच्या शाळेमध्ये करंजफेन, तेलव इथून आमच्याविषयी विदूर मोठे. एकदा किस्सा सांगतो याला. त्याला 7वीच्या परीक्षेचे फॉर्म भरत असताना त्याचे पैसे गोळा करायचे, ट्रेझरीमध्ये भरायचे, अशी प्रथा होती. मग त्या फॉर्म मध्ये एवढी डिटेल माहिती असायची की ती माहिती गोळा केल्यानंतर आमच्या हेडमास्टरने त्यावेळेच्या 7वीतल्या वर्गाच्या मुलांना आपल्या जन्मतारखा फळ्यावर लिहायला लावल्या. आणि मी दुसऱ्या वर्गावर होतो, मला त्या हेडमास्टरनी बोलवलं. महाडेश्वर नावाचे शिक्षक होते, मुख्याध्यापक. त्यांनी मला बोलवलं. सर म्हणले इकडे या, हवळ बस्तर इकडे या, तुमचं नाव लिहा आणि तुमची जन्मतारीख लिहा. आणि मग माझ्या लक्षात आलं की मुलं माझ्यापेक्षा वयानं बरीच मोठी आहेत. आणि मग हेडमास्टरने विनोदाने प्रश्न विचारला, आता दादा कुणाला कुणी म्हणायचं सांगा. दादा कोणी कुणाला म्हणायचं? आता वयानं मोठा त्याला पण दादा म्हटलं पाहिजे, आपली इथली प्रथा आहे. आणि मग मी विनोदानं म्हणजे दादा लोक म्हणायचा मी. आणि वेगळ्या पण दादा लोकांच्या सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं प्रेम असतं, हे मला त्याला अनुभव मिळाला. त्यावर पण एक त्याच्यामध्ये दुसरं दिसून आलं, वयोमानानं ह्यांचं आकलन सुद्धा वाढलेलं असतं. आणि ही गोष्ट त्या मुलांच्या पटकन लक्षात येते. ती मुलं फार चांगली असतात. आता कमी वयात लिहायला येतात. आज उलटा प्रश्न झालाय. आता खऱ्या अर्थानं 6 पूर्ण झाल्याशिवाय मुलगा शाळेत येता कामा नाही. त्याला आपण सक्तीचं शिक्षण म्हणतो. पण अलीकडे काय झालंय, प्रत्येक पालकालाच आपला मुलगा फार हुशार असं वाटतं. मग 5.25, 5.5, 5.25 वर्षाची मुलं बालवाडीतली आमच्या शाळेत घालली, पहिलीच्या वर्गात घालावीत म्हणून मला आग्रह करायचे. पण माझा अनुभव असा आहे, 6 वर्ष पूर्ण झालेला मुलगा हा पहिलीच्या वर्गात कधी कमी पडत नाही. तो एक बौद्धिक आणि शारीरिक वाढ तिची व्यवस्थित असते चांगली. पण 5.25, 5.5 वर्षाची मुलं असतात ना, पहिलीच्या वर्गात थोडस त्यांचे कुवत चालते, पण जसं दुसरीत चालतील तसं कमी पडतात. आणि मी असा अभ्यास केला, 3रीच्या वर्गात गेलं की हे 3रीतल्या वर्गातल्या मुलांचं गैरहजेरीचं प्रमाण वाढते का. ही जी 5.25, 5.5, 5.25 वर्षाची मुलं आलेली असतात ना, त्यावेळेला ह्या 3रीच्या वर्गात गेल्यानंतर त्या मुलांची बुद्धी त्या पद्धतीनं वाढत नाही. आणि मग त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड तयार होतो की माझ्या बरोबरच्या मुलांना या लागलंय, ती पुढे गेलीत आणि मी कमी पडतोय. तर ह्याला कारण कमी वयात आलेली जी मुलं असतात ना शाळेमध्ये, त्यांच्या बाबतीत हा न्यूनगंड 3रीच्या वर्गात विशेषतः तयार होतो. अर्थात ते प्रमाण आहे तसंच. पण समजा 6 पूर्ण झालेलं असतं की नाही, हा नक्की जातो. त्याच्यामध्ये बाकीची काही व्यंग नसतील तर तो मुलगा नक्की बौद्धिक आणि शारीरिक वाढ त्याची एकसारखी व्हायला लागते. पण मुलं ही खऱ्या अर्थानं कोऱ्या कॅसेट आहेत. कोऱ्या कॅसेट तुमचं म्हणणं? कोऱ्या कॅसेट मध्ये जसं आता कॅसेट मध्ये अवतीभोवती घडतंय ते सगळे आवाज टिपले जातात, अवतीभोवती घडते ती चित्र टिपली जातात. आमच्या घरात मुलं सुद्धा ही कोऱ्या कॅसेट आहे, ती पालकांनी लक्षात ठेवावं. आणि आमचंच वागणं, आमचंच बोलणं पोराच्या तोंडून येणार आहे हे लक्षात ठेवावं. हे बाहेरनं कुठून शिकून आलेला नसतो, घरातच शिकलेले असतात. पण आमच्याकडनंच अनावधानाने हे शब्द गेलेले असतात. आणि तो शब्द मुलगा उच्चारल्यानंतर मग आम्हाला कळतं, अरे कुठला शिकून आलाय बाहेरनं शिकून आलेला नसतो.
होय की. त्या कोरिक ऍसिड मध्ये जे जे जातं ते फीड झालेलं असतं. हा, हे पालकांनी लक्ष घेतलं पाहिजे. म्हणजे आपली मुलं कुठं कुठल्या कोणाच्या ठिकाणी राहतात. बरोबर आहे, हा, बरोबर आहे. मुलाच्या कानावर पडणारं सगळं चांगलं पडलं पाहिजे, होय. मुलाच्या नजरेवर पडणारं सगळं चांगलं पडलं पाहिजे. हा, मुलाला जे जे दिसते ते चांगलं दिसावं असा पालकांनी प्रयत्न केला पाहिजे. केलं पाहिजे. संगत म्हणा किंवा काय, सगळ्याच गोष्टी आहेत त्या. हा, कारण इंग्रजीमध्ये म्हण आहे, हम्म, मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. हम्म, कुणाच्या संगतीत, ह्याला संस्कार म्हणतात आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये. बर, संस्कार. आणि आज काय झालंय, मुलांच्यावर संस्कार करणारा एखादा वेगळाच त्यावेळेला प्रसंग असायचा. कुठला, गावात माकडवाला आला, तेवढीच करमणूक, तेवढंच कधी वेगळं बघायला मिळालं. हम्म, आसोलवाला आला, आसोला. त्यावेळेला येत होते लोक, नंदी बैलवाला. माकडाचा खेळ यायचा, नंदी बैलवाला यायचा, हम्म, भल्या पहाटेचा ते आमचा वासुदेव. वासुदेव यायचा. ते आता हे बघायला आजच्या पिढीला बघायला मिळत नाही. नाही. पण वेगळ्या पद्धतीनं मोबाईल म्हणजे काय आहे हे कळत नाही तेव्हापासून मोबाईल आता कानाला लागायला लागलाय. हम्म, रडणाऱ्या बाळाला सुद्धा शांत करण्यासाठी खुळकुळा बाजूला गेलाय हम्म. आणि ह्यो नवा खुळकुळा कानावर आलाय. नवा कोका. हा नुसता खुळकुळा नाही, हा, तर हा नजरेनं पुन्हा टिपलं जातंय. हा, आणि ह्याच्यापासून आता सावधगिरी पाहिजे, एवढं मात्र नाही. होय होय, सावधगिरी खूपच बाळगायला खूप पाहिजे. बाळगायला पाहिजे. अन्यथा ह्याच गोष्टी संस्काराच्या जास्त झाल्यात हम्म, आणि आमच्या चालत्या बोलत्या माणसांचे संस्कार कमी पडायला लागले. कमी पडायला लागले. हे गंभीर विषय मला वाटला सर आता तुमच्याबरोबर चर्चा करताना. नाही, बरोबर आहे. आजचा मी धाडस करत नाही, हम्म, पण आजच्या शिक्षणातून संस्कार शब्द कमी व्हायला लागला. हम्म, मला तर केव्हा तरी हसं येतं. हम्म, मूल्य शिक्षण अभ्यासक्रमात येतो याचा अर्थ आमच्याकडे मूल्य नाहीत असा अर्थ होत नाही. हम्म, होय की. हा अभ्यासक्रमामध्ये विषय घातलाय हम्म, याचा अर्थ या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हम्म, मग ज्यावेळेला शिक्षणामध्येच मूल्य शिक्षण आलं, हम्म. खरंय, म्हणजे खरंय. आमच्याकडे मूल्य नाही ते मान्य केल्यासारखा प्रकार आहे का नाही? होय होय. चुकीच आहे. होय. आणि हे मूल्य द्यायचे असतात कुणी, हम्म, मूल्य द्यायचे असतात घरच्या आई बापाने, आई बापा घरच्या जे काही घरात मेंबर असतील त्या. सराउंडिंग असं. आणि तिथून जे काही कमी पडेल ते शाळेत आल्यानंतर. हा, ह्याला मूल्य शिक्षण, ह्याला संस्कार म्हणतात. हम्म, नाहीतर जाणीवपूर्वक असं शिकवणं. आणि संस्कार हे शिकवून येत नाही, हा, संस्कार हे अनुकरणा नाही. येस. आणि अनुकरण हे बघून आणि ऐकून जिथं होतं तिथे संस्कार तयार होतो. तेव्हा नव्या पिढीला नावं ठेवण्यात अर्थ नाही, आपण संस्कारी बनलं पाहिजे. स्वतः. तर आम्ही त्या संस्काराबद्दल बोलू शकू ना. हा, होय. नाहीतर सगळ्या गोष्टीवर मोठं एक विनोदाचा भाग सांगतो तुम्हाला. हा, आमच्याकडे एक धडा होता, हम्म, तंबाखूचे दुष्परिणाम. हम्म, मला वाटतं तिसरीला का चौथीला धडा होता. हम्म, एक दिवस एका शाळेमध्ये आम्ही गप्पा मारत बसलो, दुपारचा चहा झाला. हा, टोल झाल्यानंतर सगळे शिक्षक उठले, आता म्हणले वर्गावर जाऊया. हम्म, आणि एक शिक्षक म्हणले, संची उघडत उघडत हम्म, आज माझा तंबाखूचे दुष्परिणाम मला धडा शिकवायचा. हा, त्याच वेळेला तिथं असणाऱ्या जागृत शिक्षकानं हा, त्यांच्या हातावर हात ठेवला. पूर्वी तंबाखू मिळतच तुम्ही वर्गात निघाला, आणि तंबाखूचे दुष्परिणाम काय शिकवणार होते. आणि तो प्रसंग हा. 50-55 वर्षापूर्वीचा आहे, आज तागायत मला शिल्लक आहे. हा, आणि त्या प्रसंगाला जी लोक, त्या सगळ्या लोकांनी तंबाखू सोडलेली, हा, हे आज पण मी अनुभव. हम्म, म्हणजे स्वतः जे शिकवायचं हम्म, ते स्वतःमध्ये हवं, होय. तर त्याला अधिकृतपणे आपण शिकवू शकतो. तेव्हा बऱ्याचशा गोष्टी ह्या आमच्यानुसार गेल्या पाहिजेत, मान्य. आणि जाणत्या लोकांनी मुलांच्या समोर कसं वागावं शिकलं पाहिजे. हम्म, अन्यथा नव्या पिढीला नावं ठेवण्यात अर्थ नाही. नाही नाही. कारण की तुमच्या आमच्याकडनं शिकायला आहेत ना. हम्म, नाहीतर मग ती काय ओरिजिनल शिकून कुठं आलेलं नाही. नाही नाही. म्हणून आमच्याकडनं काय जाते ते त्या तरुण वर्गाकडनं दिसतं. तेव्हा ज्येष्ठांनीच कसं वागायचं अगोदर, हा माझा सारखाचा मुद्दा आहे. हम्म, आता प्रश्न घेतो. बर. मग माझ्यामध्ये एक वाचनामध्ये एक असं आलं, हम्म, यशवंत थोरात फार मोठे नाबार्डचे हा, ऐकून एक माहिती आहे. अत्यंत विद्वान माणूस, त्यांचे मध्यंतरी बरेच लेख येत होते. हम्म, त्यांच्या एका लेखामध्ये मी वाचलं, आपण स्वतःला दुसऱ्याला काहीतरी सांगत बसण्यापेक्षा, बर, दुसऱ्याला घडवण्यापेक्षा, हा, आपणच आपल्याला योग्य वाटणारी मूल्य जपून हम्म, आपण समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचं वर्तन ठेवलं, हम्म, तर हा संविधानाचाच एक प्रकार आहे.
बरोबर. संविधान शिकवण्यासारखाच हा भाग आहे. तेव्हा संविधान म्हणजे नेमकं काय, तर स्वतःला काही त्या चाकोराबद्दल जीवनातून जगणं. आता उदाहरणार्थ एक ठराविक वेळ झाली की मी एक ठिकाणी लायब्ररीत जातो, किंवा एका ठराविक वेळ झाली की मी त्या ह्याच्यात जातो, रस्त्यानं जाताना एका बाजूने जातो, रस्त्यानं ज्येष्ठ माणूस दिसला तर नमस्कार म्हणतो. आपण कुणाला हे करत बसायचं ना, आपणच स्वतः एक असं वागायचं की न बोलता शिकवण्यासारखा हा एक धडा आहे, समाजाला न बोलता शिकवण्यासारखा हा एक धडा आहे, असं माझ्यासारख्याला वाटतं. त्यामुळे आम्ही आपलं अकेला चलो रे, मला पटलंय, मी ह्या पद्धतीनं वागणार जाणार. आणि मग आपल्या सानिध्यात जी येतात मग त्यांच्याशी मग आमची मैत्री होते, मग आमच्या गप्पा होतात. हा वेगळा अनुभव आहे. आता कुणाला वेगळ्या पद्धतीने वागायचं असतं ते वागू शकतात, पण तुम्ही स्वतः पद्धतीनं सुद्धा हे सुद्धा एक राष्ट्राचा एक उत्तम नागरिक म्हणून तुम्ही जगू शकता ना, हे काय चुकीचं नाही. होय, अगदी. आणि हे केलं पाहिजे. गुरुजी, तुमचं आता वय किती आहे तरी साधारणपणे? आता वय विचारणाऱ्या बाबतीत विचारले की मग मी जागा होतो, खरंच माझं वय किती आहे. तुम्ही एवढे तरुण आहे, तुमची तब्येत एवढी चांगली, अजून ठणठणीत आहे, एक कारण आहे म्हणून आपण ना. तर आणि तसं विचार केला तर परमेश्वरानं प्रत्येक माणसाला जे दिलंय ते सगळ्यांना समान दिलंय. माणसाच्या हातून चुका कुठे घडायला लागल्यात. माणूस खायला शिकला, माणूस प्यायला शिकला, आणि माणूस बोलायला शिकला. आता बोलावं, किती बोलावं, कोणता शब्द वापरा, कोणता कुठं वापरू नये, कुणासाठी वापरावा कळलं पाहिजे. नाहीतर आमची म्हणजे वाचाळता सुरू झाली. खायचं असेल किती खावं, केव्हा खावं, कुठं खावं, कसं खावं, मर्यादा पाहिजे. प्यायचं असेल, ह्या तिन्ही गोष्टी माणसामध्ये ज्या वेळेला आल्या त्यावेळेला माणसाच्या परमेश्वराने दिलेल्या देणगीमध्ये बदल व्हायला लागले. मग त्यामुळे काय झालंय, खरं म्हणजे वय आणि जगणं हा भाग काही इतका तसा हे नाहीये. आज तुम्ही मला वय विचार, पण मी एकच शब्द उत्तर देते त्याचं, तुम्ही काय माझं वय समजत असतील वय माझं, पण मी वयाचा कधी विचार करत नाही. तरी पण आज तुम्ही एवढं तरुण दिसताय. म्हणजे थोडस कसं असतंय, माणूस जनरली फिजिकली म्हणजे प्रकृतीच्या दृष्टीने दिसतो कसा काय कसा हे बैल जातो, पण मानसिक दृष्ट्या तेवढाच तो स्ट्रॉंग म्हणजे प्रसन्न असला पाहिजे, पॉझिटिव्ह विचाराचा असला पाहिजे, सकारात्मक विचाराचा असला पाहिजे, चांगलं जे डोक्यात भरलं असलं पाहिजे, चांगलं करण्याची त्याची उमेद पाहिजे, आणि आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं ह्याच्यासाठी सतत माणसाची प्रयत्न असावी. मला आता तुम्ही प्रश्न बरोबर विचारलाय, मला एक राहून आठवण होते. मी आता सध्या दिलीप सिंह राजे घाडगे बालग्राम पन्हाळा या संस्थेमध्ये रिटायर झाल्यापासून आहे. तुम्ही आता रिटायर? मी 1995 ला रिटायर झालोय. आता त्यावेळेला ते जाधव साहेब माझ्याबद्दल त्यांच्या कानावर काय गेलं आणि माझ्याबद्दल त्यांच्या काय विचार होते कुणास ठाऊक, पण बिचाऱ्यांनी मला त्यावेळेला बालग्राममध्ये बोलवलं आणि मग मला चर्चा होत असताना, तुम्ही इथं कायमस्वरूपाचं काम करा, अर्थात तुम्हाला मानधन किंवा काहीतरी दिलं जाईल, इथपर्यंत सगळी चर्चा झाली. पण प्रश्न असा आला की आम्ही आयुष्यभर स्कूल बोर्डाच्या मध्ये पंचायत समिती नोकरी, जिल्हा परिषदेमध्ये गावगाव फिरलो. मी सगळे तालुके केलेले जवळजवळ 12 तालुके, 6 तालुक्यामध्ये माझी नोकरी झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिल्ली ऑर्डर की निघून जाणे, वशेला लावून नोकरी म्हणजे बदली थांबण्यासाठी आपण कधी प्रयत्न केला नाही. मी तर शावडी तालुक्यात गेलो आणि मुख्याध्यापक म्हणून माझी बदली गडिंगला झाली, मेसरीला. मी काही नाही गेलो, पण त्या काळात माझ्याबद्दल ह्या जाधव साहेबांच्या मनात का आलं कुणास ठाऊक, आणि मला त्यांनी मी होकार दिलं तर मी अडकून पडणार, कारण मला ह्या संस्थेमध्ये राहिलं पाहिजे. इथं निराधार, निराश्रित, उपेक्षित ही जी मुलं आहेत त्यांची जबाबदारी माझी, मी ह्या मुलांच्या मध्ये राहिलो पाहिजे. आणि नकार दिला तर नकार देण्याचं धाडस ह्या मोठ्या साहेबांच्या समोर नाही. एवढा मोठा ऑफिसर, एवढे मोठे ऑफिसर, त्यांनी आयजी ऑफ प्रिझन महाराष्ट्र, कमिशनर ऑफ सोशल वर्क महाराष्ट्र आणि मेंबर ऑफ सिलेक्शन बोर्ड महाराष्ट्र, म्हणजे एमपीएससी परीक्षा बोर्डाच्या निवड मंडळामधली ती एक सदस्य, एवढ्या मोठ्या माणसासमोर. पण मला आज तागत असं वाटतंय की माझ्याबद्दल यांच्या मनामध्ये काय विचार होते कोणास ठाऊक, आणि एवढा मोठा विश्वास माझ्यावर टाकला असेल यांनी,
तर मला ह्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे म्हणून गेली 30 वर्ष मी या संस्थेमध्ये आहे आणि माझा एक विश्वास असा बसलाय की इथं जी निराधार निराश उपेक्षित म्हणजे पोरकी मुलं आहेत ह्या पोरक्या मुलांच्या मध्ये मी ज्यावेळेला येऊन मिसळतो ना परमेश्वराची खऱ्या अर्थानं मला त्याची रिटर्न मिळतं. कारण मी एवढा आनंदी होतोय, मी एवढा प्रोत्साहित होतोय, मी एवढा प्रसन्न होतोय की मी तर आमच्या बालग्रामला हे रिचार्ज व्हायचं ठिकाण आहे असं नाव देतो. अगदी. जो मनानं थोडासा कमकुवत झाला, जो त्याच्या व्यापामध्ये थोडासा नर्वस झाला, जो त्याच्यामध्ये प्रसन्नताच नाही, तर अशा माणसानं इथं यावं, आमच्या ह्या लहान मुलांच्या मध्ये मिसळावं. आता आमच्याकडे अशी लहान मुलं आहेत 5.5 पावणे 6 वर्षापर्यंत आहेत. 3 मुलं. त्या 3 मुलांच्या मध्ये ती आली की अशी मुलं ती मिठी मारायला येतात आणि मला पण त्या मुलांना कवटाळून तुझं काय चाललंय, काय खाल्लंस का रे, नाश्ता केलास का, जेवलास का, हे विचारलं की खऱ्या अर्थानं मी असा सतत प्रसन्न होतो. एक वेगळी ऊर्जा मिळते मला. ऊर्जा आणि ही ऊर्जाच खऱ्या अर्थानं आयुष्याला प्रसन्न ठेवते, कायम म्हणजे काय उत्साहित ठेवते. एव्हरग्रीन म्हणू आपण त्याला. एव्हरग्रीन. आणि एव्हरग्रीन राहायचं असेल तर तुम्ही दुसऱ्याच्या भल्यासाठी, मी अलीकडे म्हणतोय दुसऱ्याचा आनंद, मी अलीकडे 3 तत्व मुलांना लोकांना भेटल्यानंतर म्हणतो तुम्ही खूप काही खर्च करता हो. तुमचा वेळ तर किती वेळ जातोय वाया बघा. एक थोडा वेळ तुमच्या भल्यासाठी कुणाच्या तरी की जे करून दुसऱ्याचं भलं चिंतावं मनात, याच चांगलं. तुम्ही बराचसा खर्च करता. होय. 2 पैसे अशा ठिकाणी खर्च करायचे कुणाच तरी त्यातनं भलं व्हावं, कुणाच तरी चेहऱ्यावर आणि कोरे अशा म्हणजे त्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य. आणि हे तुम्ही जर केलं का नाही तर तुम्ही नक्की फ्रेश राहता. मला वय कशाला विचारायचं, तुम्ही सुद्धा असे प्रसन्न राहू शकता. फक्त त्याच्यामध्ये अगदी निरपेक्ष प्रेम करा. आणि निसर्ग असा आहे जे तुम्ही निसर्गाला देता ते निसर्ग तुम्हाला भरून देतो, डबल देतो. मला तर असं वाटतं की माझ्या मुलांच्या मध्ये मिसळण्यामुळेच मी कायम प्रसन्न आणि माझा विश्वास आहे त्यामुळे टिकला. कारण शेवटी कसं असतंय आयुष्याच्या शेवटच्या वेळेला आपण, मी आता पण काय काय आयुष्यात गोळा केले, ही जर आपण गोळा वीज करायला लागलो तर इथे घोडा गाडी बंगला ट्रॅक्टर गाडी ही हिशोबाला धरता येत नाही. एक 7वी समाधान तुमच्या मध्ये किती आहे, खऱ्या अर्थानं रिलॅक्स किती आहे, खऱ्या अर्थानं आध्यात्मिक स्वास्थ्य कितपत तुम्हाला, म्हणजे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य ज्यावेळेला मिळतं ना, आणि त्याची ही सगळी केंद्र आहे. असं कधी काळी माझं बोलणं असतं असं की कधी काळी तुम्हाला जीवन समजून घ्यायचं असेल तर आमच्या बालग्राम सारख्या संस्थेला भेट द्याच, पण कधी कधी पाळणाघराला भेट द्या. सरांचं आव्हान आहे, गुरुजींचं. कधी वृद्धाश्रमाला भेट द्या, म्हणजे सगळ्या जीवनाचा अर्थ तुम्हाला कळेल. आणि जीवनाचा अर्थ कळल्यानंतर जीवन जगावं कसं हे त्याच्यात तुम्हाला थोडासा काही ना नक्की, आणि तुमच्या दिनमानामध्ये, तुमच्या दैनंदिनीमध्ये, तुमच्या विचारामध्ये नक्की फरक पडेल. मला तर अगदी, मी तर असं म्हणतोय बाबासाहेबांनी मला या बालग्रामध्ये आणून सोडलं, मला परिस्पर्श मिळाला. अन्यथा ज्येष्ठ लोकांना सगळं खर्च करता येतंय पण वेळ खर्च करता येत नाही. आणि वेळ ज्याला खर्च करता येत नाही त्याच्याकडे विचाराची बैठक नाही असं म्हणायची वेळ येते. चांगल्या ठिकाणी वेळ गेला पाहिजे ना. म्हातारे माणसाला एकत्र यावं, पण रडगाणं म्हणणाऱ्यांनी एकत्र बसू नये. पॉझिटिव्ह विचार असा, पॉझिटिव्ह, की ज्यानं एकमेकाकडनं काहीतरी ऊर्जा घेतली पाहिजे. शेवटी रडत गडत जगण्यापेक्षा तुम्ही मजेत जगा ना, त्याला काय अर्थ नाही. आणि तुम्हाला परमेश्वरनं आनंद वाटायसाठी पाठवलंय. आनंद वाटला की आनंद सुद्धा द्विगुणित होतो. आणि हेच आपल्याला आयुष्याचं खरं गुपित आहे. आणि हे ज्याला कळलं तो माणूस आयुष्यामध्ये एव्हरग्रीन राहतो, असा माझ्यासारखाचा विश्वास आहे. म्हणून माझं धावणं हे धावणंच ठेवणार. इथे वयाचा विचार कधी डोक्यात माझ्या येत असा सेवाभाव, प्रश्न विचारता वय तुमचं किती, असा सेवाभाव राहणार तुमचा नाही. ह्याच्यामध्ये आता परमेश्वर आपण पळत राहिलोय. आता परमेश्वर किती त्यावेळेला शिटी वाजवून माहित आहे, पण रनिंग मध्ये आपण भाग घेतल्यानंतर रनिंग मध्ये राहूया ना, हा मुद्दा माझ्यासारख्याचा.
त्यामुळं एक सतत पॉझिटिव्ह विचारातून जेवढं मला दुसऱ्यासाठी काही चांगले देता येईल, चांगले करता येईल करत राहा ना. तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्ही प्रसन्न राहाल, तुम्ही चेअरफुल राहाल, तुम्ही तुमच्यामधली ऊर्जा कमी होणार नाही. धन्यवाद. म्हणजे मुलाखत तुमची दिल्यामुळे म्हणा तर मुलाखत घेतल्यामुळे म्हणा, मला मात्र एक वेगळी ऊर्जा मिळाली, हे माझं मी मान्य आणि या ठिकाणी थांबतो.